सारांश 11 भोपर विरुद्ध सामना सुरू होईल तो म्हणजेच आर्नी स्पोर्ट्स या संघांमध्ये. नाणेफेक जिंकले ती जितूने जे संघनायक आहेत म्हणून काम पाहतात या सामन्यामध्ये आणि नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि इन्व्हाइट केले फलंदाजीला ते T20 ग्रुप सारांश 11 भोपर या संघाला. तो ओपनिंग बॅट्समन ऑन द ग्राउंड. सामना आपण सुरू करणार आहोत. मंथन आणि सारांश 12वे खेळाडू आहेत मग आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सारांश, कारण लवकरच आपण एक सारांशच्याच नावाने क्रिकेट स्पर्धा आपण बघणार आहोत. प्रत्येक वर्षी ती प्रवीण पाटील यांच्या माध्यमातून आपण बघतो. जयमल्हार क्रिकेट संघ भोपर या संघाच्या माध्यमातून बघतो. तर पुढच्या महिन्यात आणि पुढच्या वर्षात असं म्हणायला हरकत नाही आहे ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. सामना आपण सुरू करूया. दोन्ही संघ एकमेकांसमोर फाईट करण्यासाठी सज्ज आहेत. चांगली लढत, चांगली फाईट इथे पाहायला मिळेल मैदानावर. दोन संघ या स्पर्धेनं पराभूत होत आहे. ज्या संघाचा एक दबदबा राहिला तो म्हणजेच या सिटी क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये. सिटी क्रिकेटचा फॉर्मॅट जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून आतापर्यंत ही तिसरी क्रिकेट स्पर्धा असावी. 2 स्पर्धेमध्ये चॅम्पियनशिप पटकावली होती ती रिची, जितू, निलेश रेवण या संघाची. या संघाने यांची घोडदौड थांबवली आहे ती पहिल्या सामन्यामध्ये स्वर्गीय शिवाजी शिलार क्रिकेट संघ खांबारपाडा या संघाने. तर नाणेफेक संपन्न झाली. नाणेफेक जिंकली ती आर्नी स्पोर्ट्स या संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सामना असेल तो 4 षटकांचा. सामना लगेच सुरू करा, जास्त विलंब करू नका. ओपनिंग बॅट्समन ऑलरेडी ग्राउंडवर आहेत. आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहेत डावाला सुरुवात करण्यासाठी. आणि आघाडीला तुम्ही आता फलंदाज आघाडीला येतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजेच T20 ग्रुप सारांश 11 या संघाचा. स्ट्रायकिंग एंडला रोशन, नॉन स्ट्रायकिंग एंडला हरेश. पंचांच्या भूमिकेत फैयाज शेख आणि त्याचबरोबर सुभाष पाटील काम पाहत आहेत. एकूण 10 सामने आज कव्हर करायचे, त्यामुळे प्लीज कॉपरेट करा, फास्ट खेळा, सुरुवात करा सामन्यांना. आणि या सामन्यात सुद्धा स्टॉपवॉच इथे सुरू केलं जाईल. 20 मिनिट्सच्या आतमध्ये तुम्हाला ही 4 षटकं ॲट एनी हाऊ कव्हर करायचीच आहेत. ऑल द बेस्ट. अमर ठाकूर पहिलं षटक घेऊन समोर जाईल तो स्ट्रायकिंग एंडला रोशन. पहिला चेंडू उजव्या हाताने ओव्हर द विकेट. फुल लेंथ आहे. अपील तुम्ही पाहतायत आणि त्याच्या आधीच एसटी वाकली ती उजवी एसटी. खराब शॉट सिलेक्शन. पवित्रा चुकला, स्टान्स चुकला आणि बरोबर पहिला चेंडू एसटी उखडतोय आणि पहिलाच धक्का लागतोय. तो T20 ग्रुप सारांश 11 या संघाला फलंदाज क्लीन बोल्डच्या स्वरूपात बाद. मैदानाच्या आतमधले मुख्य पंच सुभाष पाटील आणि त्याचबरोबर फैयाज शेख यांच्या माध्यमातून सूचना अशी येते की आर्नी स्पोर्ट्स हा संघ हा 10 खेळाडूंनी घेऊन इथे मैदानाच्या आतमध्ये उतरला आहे. त्यामुळे एकच खेळाडू त्यांना तुम्ही बघू शकता तो मात्र सर्कलच्या बाहेर आहे आणि 11वा खेळाडू कधीही मैदानाच्या आतमध्ये येऊ शकतो ही सूचना त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाली आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज येतो तो शाकिब. शॉर्ट ऑफ गुड लेंथ ऑन साइड अप्रतिम फटका. गॅप शॉट सिलेक्शन आणि मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेने चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते डीपमध्ये. ब्युटिफुल फिल्डिंग. फेक सुद्धा चांगली होते डीपमधून. मयूर ठाकूर पडलेगावचा खेळाडू, ग्रामीण क्रिकेटचा चिता. आणि त्याचं हे नाव, हे बिरुद त्याला मिळालं आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण डीपमध्ये. 2 धावा मिळतात, 2 धावा कंप्लीट होतात. 2 धावांनी खातं उघडतोय तो फलंदाज स्ट्रायकिंग एंडला शाकिब. 2-1 गडी बाद. ओव्हरपेज आहे. चेंडू हवेमध्ये. मिस टाइम फटका. एसटीच्या मागे कॉड बियनच्या स्वरूपात फलंदाज बाद होते. जितूच्या हातात चेंडू जातोय, कॅप्टनच्या हातात चेंडू जातोय आणि दुसरा धक्का लागतोय. अमर ठाकूर दुसरा यश आपल्या संघाला मिळवून देतोय आणि बाद होते फलंदाज तो शाकिब.
क्रमांकावर. बेतवडेच्या संदेशचा उल्लेख मी करतो, त्यानंतर गोरख मांगरुळकरचा उल्लेख करतो आणि आता मात्र एस टीच्या मागे विथ ग्लेअर कॅप्टन स्वतः उभा आहे तो जितू शेलार. अमर ठाकूर 2 गडी बाद केले त्या षटकामध्ये. अप्रतिम गोलंदाजी या पहिल्याच पावलाच्या षटकामध्ये. अत्यंत भेदक मारा अमर ठाकूरचा. फुल लेंथ आहे, चांगला प्रयत्न, बॅक टू द बॉलर. फॉलो थ्रू मध्ये चेंडू किती वेगाने आला होता, पण अत्यंत पहाडासारखा उभा असलेला हा गोलंदाज बाहुबली ज्याला मात्र संबोधलं गेलंय, टोपण नाम दिलं गेलंय, त्याने मात्र अक्षरशः ती भिंत उभी केली, चेंडू ती अडवला. मिड ऑफला राहुल तिथे सज्ज होता, पण तरी सुद्धा मात्र मी इथे या चेंडूर मोरेशला एकदा खातं उघडतो मोरेश एका धावेने. आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज खूप वेळानंतर येतोय तो आघाडीचा फलंदाज हरेश. धावसंख्या धावफलक मला अजय सांगतो अंकित झाले एकूण धावफलकावर 3 धावा. 3 धावा 2 गडी बाद. आर्नी स्पोर्ट्स जबरदस्त इम्पॅक्ट गोलंदाजीतून. सध्या एकच खेळाडू अजूनही तुम्ही आता सर्कलच्या बाहेर उभा आहे राहुल मोरेच्या स्वरूपात. स्लोअर वन चेंडू व्ही शेप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मयूरकडून पाहायला मिळत आहे. झेल घेण्याचा खूप चांगला प्रयत्न होता, कारण थोडासा पुढे चेंडू पडला, त्याच्या एफर्ट खूप चांगला पाहायला मिळाले. हरिभक्त पारायण हनुमान महाराज व्यासपीठावर जे कोळेगावचे त्यांचं इथे आगमन होत आहे आणि त्यांचं व्यासपीठावर आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत. जय हरी. पुढचा चेंडू अमर ठाकूरचा. स्लोअर वन चेंडू अपील पंचांकडे. या सिटीज फलंदाज LBWच्या स्वरूपात बाद होतोय. पहिलाच धक्का, पहिलाच चेंडू ते फेस करत असताना तुम्ही आता स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मोरेश आणि मैदानावर तुम्ही पाहता तिसरा धक्का दिलाय तो T20 ग्रुप सारांश 11 या संघाला आणि तिसरा फलंदाज बाद होतोय तो मोरेश पाटीलच्या स्वरूपात. धक्के तुम्ही पाहतात मैदानावर. दुसरा चेंडू फेस करत असताना तुम्ही पाहता मोरेश पाटील याला मात्र LBWच्या स्वरूपात पायचीत पकडलंय ते अमर ठाकूरने. परफेक्ट यॉर्कर गोलंदाजी पाहायला मिळाली आणि पहिल्या षटकात 3 मोठे धक्के दिलेत मैदानावर ते T20 ग्रुप T20 ग्रुप सारांश 11 या संघाला. फलंदाज बाद झालेत आघाडीचे. तिन्ही फलंदाज रोशन, त्यानंतर शाकिब आणि त्यानंतर तुम्ही पाहिलं तर मोरेश सुद्धा तंबूत परतला. हरेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळतोय जो लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज येतो तो बबलू पाटील. संघाला गरज आहे चांगल्या धावसंख्येची, चांगल्या फटक्यांची. गोलंदाजी मार्गावर सज्ज झाला या षटकामध्ये. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केले व्ही शेप मध्ये. चांगला फटका, गॅप शॉट सिलेक्शन आणि चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. प्रतिम फटका, टायमिंग शॉट, चौकार. शिवदास गायकर. गुडलेनचा चेंडू थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप, हलकासा स्विंग होतोय, बाहेर निघतोय. लेन गोलंदाजी सध्याच्या काळाची गरज आहे गोलंदाजांकडून. गुडलेन गोलंदाजी, शॉर्ट ऑफ गुडलेन गोलंदाजी, ज्या ठिकाणी मोठे फटके खूप रेअर पाहायला मिळतात, खूप म्हणजे खूपच रेअर, आणि त्या चेंडूवर सहसा फलंदाज बाद सुद्धा होत असताना पाहायला मिळतात. आणि तो चेंडू हाताळलाय तो शिवदासने. स्ट्रायकिंगला हरेश. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि इथे मात्र फटका जो गुडलेनचा होता तर मात्र खूप सुंदररित्या एक्झिक्यूट करत असताना एक अप्रतिम फटका पाहायला मिळाला. इथे मात्र फलंदाज हरेशच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर धावा जातोय तो 4 धावांसाठी.
करत असताना हा फटका तिथे बनवला हरेशने, कारण गुड लेंथवर सातत्याने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. निश्चितच खूप चांगला फटका इथे मात्र सजवला. इम्प्रुव्हाइज करत असताना फटका बनवत असताना चौकार वसूल केला तो हरेशने. धावसंख्येला दिला आकार धावफलकावर दुहेरी अंकात 12 धावा. स्लोअर वन चेंडू गतीमध्ये परिवर्तन. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जज करतोय, पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू. वॉट अ शॉट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाती, लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर जातोय. षटकार. दबावाखाली किती चांगला खेळ होऊ शकतो हे हरेशने दाखवून दिलंय. कुठल्या प्रकारचा दबाव त्याच्यावर नाहीये, प्रेशर नाहीये आणि चांगली फलंदाजी करतोय. स्लोअर वन चेंडू. वॉट अ शॉट. का अजून एक इम्प्रुव्हायझेशन फटका आणि काय कौशल्य पाहायला मिळतंय. टेक्निकल खेळाडू पाहायला मिळतोय आणि चेंडू डीप पॉईंट मधून सीमारेषे बाहेर. चौकार. आज हरेशला पहिल्या षटकामध्ये, जिथे मात्र फक्त 4च धावा खर्च केल्या. अमर ठाकूरने 3 फलंदाज बाद केले. नंतर मात्र काउंटर अटॅकला सुरुवात केली आहे, रिप्लाय द्यायला सुरुवात केली आहे आणि एक तिखट रिप्लाय, चोख रिप्लाय देतोय तो मैदानावर हरेश. खोदून काढलाय, हेलिकॉप्टर उडवलाय. चेंडू बघायचं कुठे जाणार. चेंडू गॅप मधून जातोय, 2 खेळाडूंच्या मधून. चेंडू होतोय तो फरार. सीमारेषे बाहेर. अत्यंत देखणा एक दर्जेदार फटका हरेशच्या बॅटमधून. चौकार. संख्येने वेग पकडलाय आणि अंकित झाले ते एकूण धावफलकर त्या 26 धावा. 22 धावेंचं षटक पाहायला मिळालं, ते म्हणजेच शिवदास गायकरचं. आणि षटकामध्ये यथेच्छ पिटाई केली आहे. ती खास करून सर्वच्या सर्व चेंडू हरेशनेच खेळून काढले. या षटकात त्याने तब्बल 4 चौकार वसूल केले, 1 षटकार वसूल केला. एकमेव चेंडू निर्धाव होता, जो शॉट ऑफ गुडलेन्सवरून त्यांनी टाकला होता. पण नंतरचे चेंडू जणू काही त्यांनी रीड केले होते, जणू काही त्यांनी अभ्यास केला होता आणि तो अभ्यासाला तो उपयोगी पडला. आणि काय गोलंदाजी की काय फलंदाजी केली ती हरेशने. अप्रतिम फलंदाजी. नवीन गोलंदाज किरण शिंदे फिरकीपटू येतोय गोलंदाजी मार्कवर. या धावसंख्येला पुन्हा एकदा अंकुश लावायचा, यासाठी हा प्रयत्न आहे संघनायक जितू शेलारचा, की किरणच्या हातामध्ये हा चेंडू द्यावा. येस डेफिनेटली. अंतराम क्रिकेटमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात आणि अंतराम क्रिकेटच्या माध्यमातून एक बाईकसुद्धा त्याच्या नावावर आहे, एक काय 2 बाईकसुद्धा त्याच्या नावावर आहे. आणि चांगलं क्रिकेट तो अंतराम क्रिकेट खेळला आहे. पण मला आठवतं की TDPL सीझन 1मध्ये ज्याप्रमाणे त्यांनी गोलंदाजी केली होती, तिथून मात्र त्यांनी कधीच मागे येऊन बघितलं नाही आहे. सुपर परफॉर्मन्स फ्रॉम किरण शिंदे. तो गोलंदाजी मार्कवर येतोय. तिसरं षटक घेऊन धावसंख्येला अंकुश लावायचा आहे. पण स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहतोय तुम्ही, अजून एक लेफ्ट हँडेड बॅट्समन. सामना सुरू करा. 11 मिनिटांनी 25 सेकंद आतापर्यंत घेतलेत तुम्ही. किरण फुल लेंथ आहे, चेंडू उंच तर गेलाय आणि बघायचं किती लांब जाणार. क्षेत्ररक्षक जज करतोय डीप मिड विकेटला. सुरेख झेल आणि फलंदाज बाद. ती म्हणजे शिवदासची. आता त्याच्यासमोर आहे तो किरण शिंदे. धावसंख्या धावफलकर 26.
थांबून हुक करायचा प्रयत्न होता. स्लोअर वन चेंडू गतीमध्ये परिवर्तन, लेनच्या थोडासा पुढे चेंडू टाकलाय आणि फलंदाज क्रीजच्या आतमधूनच खेळण्याचा प्रयत्न. तुम्ही आता बीट होते पूर्णपणे हुक करायच्या प्रयत्नामध्ये अँड डॉट बॉल. चांगला कॉन्टेस्ट किरण वर्सेस स्ट्रायकिंगला हरेश. किरण नॅशनल लेग ब्रेक गोलंदाज आहे, स्ट्रायकिंगला लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. बघायचं आहे कॉन्टेस्ट काय रंग भरणार या कॉन्टेस्टमध्ये. थांबून पुन्हा एकदा हुक करायचा प्रयत्न, पुल करायचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव. ज्या कमी उंचीच्या फलंदाजाने अक्षरशः शिवदासच्या गोलंदाजीवर तुम्ही पाहतात तर समाचार घेतला होता, षटकार ठोकला होता, 4 चौकार वसूल केले होते. तो फलंदाज आता मात्र थोडासा बॅकफुटवर पाहायला मिळतोय, थोडासा अडचणीत पाहायला मिळतोय. संधी अजिबात देत नाही किरण शिंदेने. यासाठीच संगणकाने किरणच्या हातामध्ये चेंडू दिला, जेणेकरून धावसंख्येला अंकुश इथे लावला जाईल. धावसंख्या स्थिरावली धावफलकावर 26 धावा. ऑन साइडला पुल केलाय, क्रॅकिंग शॉट गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय. अप्रतिम पुलचा फटका, सीमारेषेबाहेर 4 धावा. डॉट नंतर मात्र चांगला फटका टायमिंग करून एक्झिक्यूट केलेला आणि निश्चितच म्हणेन की मात्र व्यवस्थित तोलून मापून मारलेला फटका होता तो फलंदाज हरेशकडून. पोझिशन चेंज केली, जागा बनवली, चेंडू हवेमध्ये लिडिंग एज घेऊन मागे जातोय आणि तिथे मात्र चेंडू डायव्हर्ट झाला शॉर्ट फाईन लेगमधून. अमर ठाकूर बॅकअप देईल तोपर्यंत 2 धावा. कारण मी नेहमीच म्हणतो पॉपिंग क्रीज आहे, त्या पॉपिंग क्रीजला पण सरळ एक रेष आखली तर पॉईंट आहे, बॅकवर्ड पॉईंट आहे, गली आहे, थर्ड मॅन आहे, त्यानंतर शॉर्ट फाईन लेग आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, स्क्वेअर लेग आहे. अशी या पोझिशनमध्ये चेंडू कधीही टर्न होऊन येऊ शकतो. त्यामुळे अशा मुवमेंटला या क्षेत्रामध्ये फिल्डिंग असलेल्या खेळाडूंना मात्र डोळ्यात तेल घालून फिल्डिंग करावी लागते. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकली धावफलकावर 32. थांबून दिशा दिली, फक्त चेंडूला स्टिअर केले. पॉईंट रेजमध्ये क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, चेंडू तिथे कव्हर करेल तोपर्यंत मी तिथे एकच धाव हरेशला. शिवदास चेंडू कव्हर करतोय तोपर्यंत धावसंख्या पुढे सरकली ती 33 धावा धावफलकावर. तर 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. 3 षटकाची धावसंख्या 11च्या गतीने 33 धावा. चांगलं षटक हाताळलं किरणने. 1 चौकार पाहायला मिळाला, 1 डबल, 2 डॉट, 1 विकेट आणि 1 सिंगल. अशा प्रकारे फक्त 7 धावा खर्च केल्या षटकामध्ये आणि 1 सफलता आपल्या नावावर केली, ती गोलंदाज किरण शिंदेने. नेक्स्ट मॅच बिटवीन रियांश 11 काटे विरुद्ध जागृती 11 या 2 संघांमध्ये असणार आहे. दोन्ही संघाचे संगणक रिपोर्ट करा व्यासपीठावर. रियांश 11 काटे विरुद्ध जागृती स्पोर्ट्स या 2 संघांमध्ये फाईट होईल. या षटकानंतर लगेचच नाणेफेक संपन्न होईल आमच्या मुख्य व्यासपीठावर पाहुण्यांच्या शुभ हस्ते. 33 धावा, 33. पाण्याची मागणी करतात बघा तिकडे खेळाडू. तर निर्णय षटकामध्ये चेंडू सोपवलाय जितून तो गौरवच्या हातामध्ये. धावसंख्या 33, 11ची सरासरी पाहायला मिळते, जी दुसऱ्या षटकामध्ये अत्यंत वेगाने वधारली होती. कारण पहिल्या षटकात आले होते फक्त 4 धावा आणि 2 षटकात आपण धावसंख्या 26 बघितली होती, 13ची सरासरी बघितली होती. तर धावसंख्या किंवा त्या सरासरीला थोडासा अंकुश लावलाय आणि मागच्या षटकात किरण शिंदेने फक्त 7 धावा खर्च केल्या, 1 विकेट त्याने मिळवली आणि या षटकात गौरवच्या हातामध्ये चेंडू दिला. सामना सुरू करायचा आहे. आजचा दिवस इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचा आहे, शेवटचा दिवस आहे. 10 सामने कव्हर करायचे, त्यापैकी तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप आयोजित ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 2 दुसरा पर्व आणि सुरू आहे तो सिटी क्रिकेटचा फॉर्मॅट. चेंडू हवेमध्ये, फटका लास्ट मुवमेंटला चेक केला, मिड ऑफचा खेळाडू मागे जातोय, झेल टिपण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे मात्र पहिल्याच चेंडूवर गौरवने भाग पाडलं हा फटका खेळण्यासाठी हरेशला. लास्ट मुवमेंटला बघितलं ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू वाईड यॉर्कर होता आणि तो मात्र शॉट चेक करण्याच्या प्रयत्नात तिथे मात्र एक खराब शॉट सिलेक्शन आणि बरोबर चेंडू मिड ऑफच्या खेळाडूच्या हातामध्ये. फलंदाज बाद.
सध्या खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे हा खेळाडू. हो, चांगला चेंडू होता. वेगवान चेंडू, भन्नाट वेग आहे या गोलंदाजाकडे. गोलंदाज गौरव सातत्याने सराव करणारे खेळाडू आहेत. तुम्ही पाहता स्ट्रायकिंगला यश चौधरी एकाच मैदानावर सराव करणारे खेळाडू आहेत. रेल्वे ग्राउंड निश्चितच एकमेकांसमोर खेळण्याचा बराचसा अनुभव या दोघांकडे आहे. आणि बघायचं आहे हे मैदानावर हे कॉन्टेस्ट कशा प्रकारे रंगणार. धावसंख्या अंकित झाली एकूण धावफलकावर 34 धावा. बघायचं आहे आर्नी स्पोर्ट्स हा संघ किती धावसंख्येवर थांबवतोय तो T20 ग्रुप सारांश इलेव्हन या संघाला. ओ, चेंडू उंच गेलाय, लांब सुद्धा गेलाय. बघायचं आहे क्षेत्ररक्षक जज करतोय डीप मध्ये मिड विकेटला आणि चेंडू थोडा वेळ उभा राहिला होता आकाशामध्ये आणि आकाश वर सिग्नल करतोय टॉससाठी मी आलोय, फलंदाज बाद. त्यांना रेयांश 11 काटे आणि जागृती 11 दोन्ही संघाचे संघनायक त्वरित नाणेफेक करण्यासाठी मुख्य व्यासपीठावर या. गौरवचा पुढचा चेंडू. ओ, अप्रतिम फटका, उंच ते गेला चेंडू स्क्वेअरच्या दिशेने. राहुल मोरेच्या डोक्यावरून फ्लाय होतो चेंडू सीमारेषे बाहेर. 6 धावा. तो फुलचंद्र पाटील यांचं आगमन होते. मनपूर्वक स्वागत आहे फुलचंद्र पाटील आपलं या व्यासपीठावर. षटकार आलाय तो फलंदाज स्ट्रायकिंगला चेतनच्या बॅटमधून. स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धेमध्ये निश्चितच मुलाचं योगदान त्यांच्या माध्यमातून आपण बघतो. पाहुण्यांचा सन्मान करण्याची जबाबदारी निश्चित असते फुलचंद पाटील यांच्या खांद्यावरती. मात्र त्यांचं आगमन इथे होत असताना व्यासपीठावर थोडासा ओव्हरपीच चेंडू, हवेमध्ये चेंडू, क्रीजच्या आतमधून खेळण्याचा प्रयत्न. राहुल मोरे चेंडूवर जाण्याचा प्रयत्न करतोय. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. संधी धावचीची आहे आणि इथे मिस. फेक सुद्धा चांगली झाली, थोडीशी पॅरल फेक झाली, पॅरल थ्रो झाला. 2 धावा या चेंडूवर कंप्लीट होते त्या फलंदाज चेतनकडून. धावसंख्या 2 ने पुढे सरकली आहे. अंकित झाल्यात एकूण धावफलक त्या 42 धावा, 42 इन द लास्ट ओव्हर. गौरवच्या अगेन्स्ट आतापर्यंत एक षटकार आलाय, एक लेग बाईज आहेत, 2 विकेट्स त्यांनी मिळवल्यात आपल्या संघासाठी निर्णायक षटकामध्ये. स्लॉग ओव्हरमध्ये वेग भरपूर आहे, लिडिंग आहे चेंडू वेगाने मात्र मागे जातोय. फाईनलीला क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे श्रीधर आहे तिथे आणि 2 धावा त्या सहज पूर्ण होतील या चेंडूवर. 4 षटकांचा खेळ ते समाप्त होते. धावसंख्या धावफलकावर 44, 11ची गती राखत असताना 45 धावसंख्येचं लक्ष इथे उभारलं आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी ते आर्नी स्पोर्ट्स या संघासमोर. या पण काही आमच्या मान्यवरांचा सन्मान इथे व्यासपीठावर इथे करणार आहोत. मी सर्वप्रथम अनंत पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे करावा. व्यासपीठावर सर्वप्रथम हरिभक्त पारायण हनुमान महाराज जे कोळेगावचे त्यांचा इथे सन्मान इथे केला जाईल आणि मी अनंत पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे करावा. सातत्याने क्रिकेट स्पर्धेमध्ये आवर्जून आपण हा चेहरा बघतो, हे व्यक्तिमत्व बघतो. यांच्या माध्यमातून आयोजकांना सुद्धा मात्र पाठबळ मिळतं, सपोर्ट मिळतो आणि त्यांचा इथे सन्मान इथे होत असताना हरिभक्त पारायण हनुमान महाराज जे कोळेगावचे आहेत त्यांचा इथे सन्मान होतो आहे. जय हरी. यानंतर व्यासपीठावर कोळेगावचे शंकर पाटील इथे उपस्थित आहेत, यांचा सन्मान सुद्धा केला जाईल आणि मी पुन्हा एकदा अनंत पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण शंकर पाटील यांचा सुद्धा सन्मान करायचा आहे. क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे. T20 ग्रुप सारांश 11 भोपर. यानंतर व्यासपीठावर मी
दीपक चौधरी यांना विनंती करेन आपण सन्मान करायचा याच्या पुढचा. आपल्या शुभ हस्ते मी सन्मान करतो व्यासपीठावर निळजेगावचे बाळाराम पाटील यांचा. तर सन्मानित होत असताना व्यासपीठावर आणि यानंतर उत्तर शिवचे विनोद पाटील इथे उपस्थित आहेत. यांचा सन्मान इथे केला जाईल आमच्या आयोजकांच्या वतीने. दीपक चौधरी यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान इथे करत आहोत. सर्व मान्यवरांचे आणि पाहुण्यांचे मनपूर्वक आभार. चार षटकांच्या सामन्यामध्ये 2 षटकानंतर तुम्हाला जुना चेंडू दिला जाईल याची मात्र नोंद घ्या आपण. 4 षटकांच्या सामन्यामध्ये ही सूचना पंचांच्या माध्यमातून आम्हाला मिळते. 2 षटकानंतर तुम्हाला जुना चेंडू दिला जाईल जर चेंडू हरवला तर. चला नाणेफेकीसाठी यायचे रेयांश इलेव्हन काटई आणि जागृती 11. यानंतर बबन रसाळ यांचा सन्मान इथे केला जाणार आहे. चला टॉससाठी या रेयांश इलेव्हन काटे आणि जागृती 11 दोन्ही संघांना त्वरित नाणेफेकीसाठी व्यासपीठावर यायचं आहे. जास्त विलंब करू नका. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे आणि नाणेफेक संपन्न होईल व्यासपीठावर आमच्या पाहुण्यांच्या शुभ असते. पण त्वरित आपण वळूया आमच्या मैदानावर जिथे मात्र धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे सामना जिंकण्यासाठी. ते म्हणजेच इथे आर्नी स्पोर्ट्स या संघाला सामना जिंकण्यासाठी ते म्हणजेच 45 धावा. मागच्या सामन्यामध्ये आपण 47 धावसंख्येचा पाठलाग बघितला. उघ्या 3 षटकांमध्ये तो सामना फिनिश झाला आणि ते बघायचं आहे आर्नी विक्ट्री स्पोर्ट्सच्या आघाडीच्या फलंदाज आतमध्ये पोहोचत आहेत धावांचा पाठलाग करण्यासाठी. या धावा इथे मात्र चेस करण्यासाठी स्वतः कॅप्टनसुद्धा मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. सामना इथे सुरू होईल. आपण ऐकूया पुन्हा एकदा या सत्रामध्ये कुणाल दाते यांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद परब. आणि इथे मॅचला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल फ्लाय स्लिपमध्ये तिथे 1 रन मिळते. बबलू पहिले षटक हाताळतोय. बबलू पाटील, जितू शेलार आणि त्याच्याबरोबरीने मयूर ही सलामीची जोडी आहे मैदानामध्ये. लक्ष्य 45 रनचं आहे. रेयांश इलेव्हन काटे आणि जागृती 11 डोंबिवली यानंतरचा सामना असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉससाठी यायचं आहे. रेयांश इलेव्हन टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत जागृती स्पोर्ट्स. हे षटक संपण्याच्या अगोदर दोन्ही टीमचे कर्णधार आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित पाहिजेत अशी माहिती आमच्यापर्यंत येते. त्यामुळे कॅप्टन ऑफ टीम जागृती 11 फटका समोर खेळलाय. चांगला फटका स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल सीमा रेषेच्या लगत 1 बाउंस सीमा पार. चौकार येईल इथे. 4 धावा मिळतात.
चांगला समाचार, समोरच्या दिशेने खेळलेला लॉंग ऑनला येतोय हा चौकार. फुल टॉस पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक कव्हर्स पर्यंत धावत जातील तोपर्यंत 2 रन मिळतील मयूरला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं ताळमेळ. आर्नी स्पोर्ट्सचे हे दोन्ही सलामीवीर मयूरच्या बरोबरीने जितू शेलार मैदानामध्ये खेळतात. रन झालेले 7. पॉवर प्लेचं षटक, लक्ष आहे 45 रनचं. तिसरा सामना तुमच्या समोर रंगतोय आजच्या दिवसातला. यानंतर चौथी लढत असेल. यावेळेला खूप चांगला फटका आहे. पाठवलाय बॉल मागे स्कूप करत असताना 4 धावांसाठी चौकार. ते फलंदाज मयूरच्या बॅटमधून या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. रन झालेले आहेत 11. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल, परंतु आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा इशारा येतोय फैयाज यांचा. हा व्हाईट बॉल असेल. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळताना दिसेल फैयाज शेख इथे पंचांच्या भूमिकेमध्ये. सुभाष पाटील त्यांच्या बरोबरीने. पुन्हा एकदा एक चांगला फटका, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. बॉल वन बाउन्स सीमारेषा पलीकडे. 4 धावा मिळतील मयूरच्या खात्यामध्ये. षटक हे थोडंसं महागडं वाटतं आता बबलूच, आणि या चौकाराच्या मदतीने रन झालेले आहेत 15. रेयांश 11 काटे आणि जागृती 11. मगाशीच माहिती देण्यात आलेली आहे. शेवटचा बॉल आता या षटकातला सुरू होईल आणि त्याच्या अगोदर दोन्ही टीमच्या कॅप्टननी स्टेजवर उपस्थित राहायचं टॉससाठी. व्हाईटचा इशारा ते पंचांच्या माध्यमातून येईल. कोळेगावचे आदरणीय हबप हनुमान महाराज यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस या मॅचचा. पुढे टाकलेला बॉल, यावेळेला कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे क्षेत्ररक्षक आहे. 1 रन मिळेल मयूरला. ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रन झालेले 17. जाऊया टॉस बॉक्समध्ये. तिथे होईल टॉस. हनुमान महाराज यांच्या शुभ हस्ते दोन्ही टीमचे कॅप्टन तिथे उपस्थित आहेत. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला शुभेच्छा. 17. बरोबर आहेत. पहिला बॉल सिंगल, दुसरा बॉल चौकार. 5 रन झाले. त्याच्यानंतर 2 रन 7, त्यानंतर चौकार 11, त्याच्यानंतर चौकार 15. 2 वाईट बॉल आहेत, मग 18. ओके, चला जाऊया. टॉस तिथे झालाय आणि टॉस जिंकलाय जागृती 11ने, जागृती स्पोर्ट्सने. तर पहिलं षटक 18 धावांचं राहिलंय. 18 धावा, महागडं षटक गोलंदाजी करत असताना बबलूच्या माध्यमातून. दुसरं षटक आशुतोष करताना दिसेल. पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादित केला स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट क्लब खांबालपाडाने. दुसरा सामना रॉकस्टारने जिंकला. तिसरा सामना आपल्या समोर रंगतोय सारांश T20 ग्रुप वर्सेस आर्नी स्पोर्ट्सच्या दरम्यान. 45 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या ओव्हरमध्ये मयूरने जितेश सातीने खूप चांगली सुरुवात करून दिली आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. 5 मिनिटं झालेले आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. यानंतरची लढत जागृती स्पोर्ट्सने टॉस जिंकलाय नेक्स्ट मॅच मध्ये.
यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, बीट केलं फलंदाजाला. मयूरला एक डॉट बॉल येतोय. वेग चांगला होता आशुतोषचा या ओव्हरच्या सुरुवातीलाच. वेगाने बीट करण्याचा प्रयत्न होता मयूरला, परंतु त्याच वेगाचा फायदा घ्यायचा होता मयूरला, कारण थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक नाहीये डीपमध्ये. आणि हाच प्रयत्न होता मयूरचा. पुढे टाकलेला बॉल आणि इथे फलंदाज बाद होईल. मयूर बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का बसलाय टीम आर्नी स्पोर्ट्सला या मॅच मध्ये. संघ जागृती स्पोर्ट्स चे जे काही खेळाडू आलेले असतील त्यांनी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या साईडला एकत्रित जमायचे. तिथे तुमचा कॅप्टन उपस्थित आहे विशाल. रियांश 11 काटेच्या विरुद्ध त्यांची मॅच होईल. नेक्स्ट मॅच. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर आतापर्यंत 18. पहिलं षटक संपलंय. दुसऱ्या षटकाचे दोन्ही डॉट बॉल आलेत आणि एक फलंदाज मात्र या ओव्हरमध्ये बाद होतोय. मयूर. याच दरम्यान काशीनाथ दादा पाटील यांचे इथे आगमन झालं. त्यांचं सहर्ष स्वागत सुस्वागतम. शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप आयोजित ग्रामीण प्रीमियर लीग पर्व 2 मध्ये आपण आहोत. अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि आता धावा आहेत स्कोर बोर्डवर 18. पॉवर प्लेचं षटक थोडंसं महागडं ठरलं बबलूचं, परंतु आशुतोषने आतापर्यंत कमबॅक करून दाखवलं या षटकाच्या दरम्यान. मनोज आहे स्ट्रायकिंग एंडला. मनोजच्या बॅटमधून फटका हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ रिजन मध्ये. हा झेल पकडला जाईल. मनोज बाद 0 पाहिजेत. 45 धावांचं लक्ष आहे. तिन्ही डॉट बॉल आलेत. नवीन फलंदाज शिवदास तो मैदानामध्ये आलाय. लक्ष 45 रनचं. रोहित आहे नवीन फलंदाज. रोहित आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रायकिंग एंडला जीतू शेलार. बोल तयार. ओव्हर द विकेटने फुलर लेनचा बॉल. बॉल बॅक ड्राईव्ह. रन इथे मिळणार नाही. अक्षरशः खोदून काढला बॉल जीतूने, परंतु इथे चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये. आतापर्यंत 4 निर्धाव चेंडू टाकलेत गोलंदाजने. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक या षटकातला. कमबॅक करणारा षटक सारांश T20 ग्रुपसाठी. 5वा बॉल वाईड आहे असं पंचांचं मत येत आहे. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळताना दिसेल. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावसंख्येला आकार येतोय. रन झालेले आहेत आता स्कोर बोर्डवर 19 धावा. 45 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 26 धावांची अजून आवश्यकता आहे. नेक्स्ट मॅच मध्ये जागृती स्पोर्ट्सने टॉस जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ऑन साइडला दिशा देत असताना मिड विकेटच्या गॅपमध्ये बॉल चाललाय भरपूर वेगाने. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबणार नाही. बॉल सीमारेषा पलीकडे. 4 धावा मिळतील जितूला.
उपकाराच्या मदतीने धावा झालेल्या आहेत 23 अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. रंगतदार लढत होईल हीच अपेक्षा. शेवटचा बॉल शिल्लक. बॉल हवेत खेळायला इथे संधी निर्माण होऊ शकते. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. जज करतोय शेवटच्या क्षणाला. खूप चांगला झेल पकडला राहुलने आणि फलंदाज जितू शेलारचा. खेळ इथे मात्र संपलाय. ओव्हर नंबर 2चा खेळ देखील संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झाले 23. येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये रन करायचे आहेत 22. नऊ मिनिटं आहेत तुमच्याकडे 2 षटकं टाकण्यासाठी. 22 धावांची आवश्यकता अजूनही असेल. येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ शिल्लक. 12 चेंडू आणि 22 धावा. सामना आता दोलायमान अवस्थेमध्ये चाललाय परंतु अमर ठाकूर बाहुबली मैदानामध्ये आहे. रोहितच्या बरोबरीने त्याला खेळ करायचा आहे आणि हे तिसरं षटक टाकण्याची जबाबदारी आता शाकिबच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. सारांश T20 ग्रुपच्या माध्यमातून. तर शाकिब आलाय बॉलिंगसाठी. ओव्हर नंबर 3 मध्ये अमर ठाकूर सध्या स्ट्रायकिंग एंडला. राईट ओव्हर द विकेटने पहिला बॉल बॅकफुटला जात असताना समोर खेळलाय. वाडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 1 रन मिळेल अमर ठाकूरला. त्याचं खातं इथे उघडलं जातं. या सिंगलच्या जोरावर रन झालेले आहे 24. 21 धावांची आवश्यकता. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हा सामना रोमहर्षक होईल अशीच आता सध्या दाट शक्यता आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट हँडेड बॅट्समन राईट हँडेड बॅट्समन हे कॉम्बिनेशन आहे त्यामुळे वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल आपल्याला होत असताना दिसेल आणि तसंच झालंय. आता स्ट्रायकिंग एंडला रोहित आलाय. नागावचा खेळाडू अमर ठाकूर. सोनारपाड्याचा खेळाडू आणि शाकिब आता बॉलिंगसाठी आहे. राईट राऊंड विकेटने आता गोलंदाजी करताना दिसेल. अँगल बनून आतमध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न असेल आणि अगदी तसंच झालं. खोलवर टप्प्याचा हा चेंडू ऑन साईडला दिशा दिली आहे. मिडॉनला क्षेत्ररक्षक नव्हता. याचा फायदा होईल. अमरची जेवढी उंची आहे त्या उंचीने जर तो धावला तर मला वाटतं अतिशय लवकर हे डिस्टन्स तो कापू शकतो आणि तसंच झालंय. 2 धावा यशस्वीरित्या मिळत आहेत. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते. रन झालेले आहेत 26-26. शाकिब पुन्हा एकदा तयार. राऊंड विकेटने पुढे टाकलेला बॉल. यावेळेला टायमिंग चांगला आहे. ऑन साइडला धमाका. बॉल सीमारेषा पलीकडे. षटकार रोहितच्या बॅटमधून. बत्तीस आणि आता 13 धावांची आवश्यकता आहे बॅटिंग करणारा संघ आर्नी स्पोर्ट्सला. या मॅच मध्ये विजय संपादित करण्यासाठी 13 धावा अजून कराव्या लागतील. 3 बॉलचा खेळ संपलाय. 9 चेंडू 13 धावा हे समीकरण. शाकिब पुढे टाकण्याचा प्रयत्न होता. ओव्हर पिच स्लॉट मध्ये होता. प्लॉटच्या बाहेर पाठवलाय. चांगलं टायमिंग रोहितच्या बॅटमधून. नावामध्ये हिट आहे. सध्या रोहित हिट आहे. आणखीन एक मोठा फटका सजवलाय. टायमिंग जुळलंय असं चित्र आहे. व्यासपीठाला सलामी देणारा हा बॅक टू बॅक दुसरा उत्तुंग षटकार.
7 धावांची आवश्यकता. चांगलं हिट आहे या मॅच मध्ये. लगातार 2 षटकार त्याने ठोकलेत. लेफ्ट हँडेड बॅट्समन आक्रमकच असतात. आणि यावेळेला फुल टॉस तिसरा होईल. बॉल सीमारेषा पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. ह्यूज हिट 6. स्कोर लेवल 44 धावा झाल्यात. एका धावेची आवश्यकता. टीम जागृती 11 आपण टॉस जिंकलाय. विशाल लगेचच मैदानामध्ये क्षेत्ररक्षणासाठी आपल्याला प्रस्थान करायचं आहे. वेळेच्या मर्यादा आहेत, लक्षात घ्या. लक्षात घ्या, ज्या वेळेला हे संघ हस्तांदोलन करतील त्या अगोदर तुमचं क्षेत्ररक्षण सजलं गेलं पाहिजे. एक स्वीप केलाय आणि इथे 1 रन मिळेल. अशा पद्धतीने हा सामना जिंकला जातोय आर्नी स्पोर्ट्सच्या माध्यमातून. वेल प्लेड बॉयज, खूप चांगला खेळ तुम्ही केला. या मॅच मध्ये 45 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना रोहितने 3 दमदार षटकार ठोकत हा विजय त्यांना मिळवून दिलाय. तर पॉवर प्ले मध्ये खूप चांगली गोलंदाजी करणारा अमर ठाकूर या मॅचचा हिरो ठरतोय. मॅन ऑफ द मॅच, ज्याने पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं. 4 धावा अवघ्या खर्च केल्या, 3 विकेट्स घेतल्यात. तर अमर ठाकूर ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. चला मैदानामध्ये क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजून घ्या. टीम जागृती 11. तर सिटी क्रिकेटमध्ये लक्षात घ्या, आतापर्यंत जे रेग्युलर खेळाडू खेळत आलेले आहेत त्या त्या टीममध्ये तेच खेळाडू तुम्हाला घेऊन मैदानामध्ये खेळ करायचा आहे. जर कुठला खेळाडू जर आता खेळण्यासाठी तुमच्या टीममध्ये आला असेल तर सर्वप्रथम आयोजकांशी संपर्क साधा. वेळेच्या आमच्याकडे मर्यादा आहेत. अमर ठाकूर ठरला मॅन ऑफ द मॅचचा विजेता खेळाडू. आदरणीय काशीनाथ दादा पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार वितरित करावा. मगाशी फुलचंद्र पाटील साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरित केला जाईल. अमर ठाकूरला वेल बोल्ड. बडासाहेब यांच्याकडून एक चांगलं टी शर्ट, त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचची ही ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जात आहे अमर ठाकूरला.